नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी सायन्सचा आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत. टॉपिक तसा तुमच्या ओळखीचा आहे, जो तुम्ही 10वीत ग्रॅव्हिटेशन नावाच्या चॅप्टर मध्ये शिकलेले आहात. परत एकदा आपण त्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट बघूया, केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन काय लॉज आहे? केपलर नावाच्या सायंटिस्टने प्लॅनेटरी मोशनचे, म्हणजे आपला सन आहे आणि या सनच्या अराउंड फिरणारे प्लॅनेट्स कसे फिरतात याच्यासाठी काही लॉज त्याने सांगून ठेवले की ते प्लॅनेट्स कसे रिव्हॉल्व करणार, कसे फिरणार. तर केपलरचा फर्स्ट लॉ काय सांगतो? केपलर्स फर्स्ट लॉ. केपलर काय सांगतो? एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन सिच्युएटेड ऍट वन ऑफ इट्स फोकाय. ओके. इफ दिस इज सन, जर हा सन असेल तर, आणि हा एक प्लॅनेट असेल तर, हा प्लॅनेट ह्या सनच्या अराउंड कुठल्या ऑर्बिटमध्ये फिरणार? इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये विथ सन सिच्युएटेड ऍट वन ऑफ इट्स फोकाय. ह्या प्लॅनेटचं जे काही ऑर्बिट असेल, हे ऑर्बिट कसं असेल? इलिप्टिकल. आता इलिप्स म्हटलं की इलिप्सला येतात दोन फोकस, F1 आणि F2. तर मग जर दोन फोकस असेल तर तुमच्या प्लॅनेट ज्या इलिप्स मध्ये फिरणार आहे त्या इलिप्स मध्ये त्याच्या एका फोकसवरती तुमचा सन सिच्युएटेड असेल, असं केपलरचा फर्स्ट लॉ सांगतो. म्हणजे तुमच्या सोलार सिस्टीम मधला प्रत्येक प्लॅनेट जो आहे तो इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरणार आणि सन जो आहे त्या इलिप्सच्या एका कुठल्या तरी फोकसवरती असणार. ओके. यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ ऑर्बिट. यालाच आपण काय म्हणतो? लॉ ऑफ ऑर्बिट. का? कारण केपलरने याच्यामध्ये प्लॅनेटची ऑर्बिट कशी असणार हे सांगितलेलं आहे. ओके. सो व्हॉट इज लॉ? केपलर्स फर्स्ट लॉ. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्स इन अन इलिप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन with sun situated at one of its foci. त्या इलिप्सच्या एका फोकसवरती तुमचा सन काय असेल? सिच्युएटेड असेल. दिस इज केपलर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. थँक यू.